स्पर्धा परीक्षा करणाऱ्याच्या मुलांच्या मनामध्ये एकच प्रश्न, त्यांना एकच भीती ही वारंवार येत असते. एका एक्झामच्या तयारीसाठी किंवा त्यांच्या मनावरती दडपण येतं आणि त्या दडपणातून त्यांना आपण काय वाचत आहे हेच त्यांना कळत नाही. म्हणजे त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही आणि वाचन केलेलं लक्षामध्ये राहत नाही. आपला हा आजचा व्हिडिओ यावरतीच आहे आणि तो व्हिडिओ हा शास्त्रशुद्ध आणि माझा जो अध्यापनाचा अनुभव आहे त्यावरून हा काढलेला आहे. बघा, आता तुम्हाला वाचलेलं लक्षामध्ये राहत नाही, आपल्याला कारण समजून घ्यायचे नाहीत, कारण तुम्हाला कारण समजून काय फायदा नाही, फक्त रिझल्ट पाहिजे. बरोबर आहे. आपण यावर डायरेक्ट उपाय समजून घेऊ. आता बघा, एखादी गोष्ट तुम्हाला आठवणीत राहावी म्हणून तुम्ही काय करता समजून घ्या. एखादा रस्ता आहे, एखादं डेस्टिनेशन आहे, तुम्हाला येथून त्या ठिकाणी जायचं आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करता, तुम्ही त्या वाटेनं फर्स्ट टाइम जात आहात तर तुम्ही काय तिथं खून करता, किंवा इथं पूल आहे, इथं अमुक पाटे, इथं तमुक पाटे आहे, इथं दवाखाना आहे, इथं याचं घर आहे, इथं हे मंगल कार्यालय आहे, इथं हे मेडिकल आहे. आपण एक इथं खुना करतो, जागेवरती आपण खुना करत जातो. कारण आपल्याला कळलं पाहिजे की आपला जो मार्ग चाललाय, आपण ज्या वाटेनं चाललोय ती वाट बरोबर आहे का, किंवा आपला रस्ता चुकलेला तर नाही की. आणि तुम्हाला ते तुमच्या खुणा ज्यापर्यंत झालं तुम्हाला वाटतं की बाबा नाही, आपण हा योग्य रस्त्यावर जात आहोत. म्हणजे आपण या खुणा करतो. हा झाला पॉईंट, ध्यान ठेवा फक्त, आपण खुणा करतो. आता समजून घ्या, आपण वाचन करत आहात. आपल्या मनाची एक स्थिती असते, तुम्ही एक वेळेस कुठलीही गोष्ट करा, तुम्हाला ती गोष्ट पूर्णपणे अवगत नाही होत, दोनदा करा होत नाही. जर तुम्ही ती गोष्ट वारंवार करत चलाल, तुम्ही एखादी गोष्ट सराव त्याच्या चलाल, त्यावेळेस तुमच्या ती गोष्ट अंगवळणी पडते आणि तुम्हाला त्याची सवय लागते. आणि ज्यावेळेस तुम्हाला सवय लागते, आता आपण अभ्यासाविषयी बोलता, तुम्हाला अभ्यासाची सवय नाही, तुम्ही अभ्यासाला लागलात, तुम्हाला फर्स्ट डे तुम्हाला बोर वाटेल, सेकंड डे तुम्हाला बोर वाटेल, तुम्हाला हळूहळू परत अभ्यास करावा असं वाटेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करावा असं वाटेल, त्यानंतर तुमच्या पुढे प्रश्न असतो आणि वाचतोय आपण, पण आपल्या लक्षामध्ये कसं राहत नाही. त्याचा एक रामबाण उपाय आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही पहिले रीडिंग करताय त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये फक्त 2% राहू शकतं, त्याहूनही जास्त डोक्यामध्ये राहू शकत नाही. कारण पुस्तक कुठलं आहे, आपण चॅप्टर कुठला वाचतोय, ते आपल्यामध्ये किती रुजतंय हे महत्वाचं आहे. त्यामुळे काय करायचं, वाचन करत असताना पॉइंट काढायचं. एखादं पेज वाचलं आपण, त्यामध्ये महत्वाचे पॉइंट कुठले आहे, त्या पॉइंटच्या आधारे आपण त्या पानामध्ये काय आहे याचा आपण निष्कर्ष लावू शकतो. असे पॉइंट्स काढून ठेवायचे. कारण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पॉइंट बघाल, म्हणजे तुम्ही त्या वाटेच्या खुणा ज्यावेळेस बघाल, तुम्हाला समजून जाईल की आपला रस्ता कुठला चाललाय. असं तुम्ही ह्यावेळेस पॉइंट बघाल, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की आपलं ह्या पॉइंटच्या माध्यमातून आपल्याला एवढे मुद्दे आपण आपल्या स्मरणामध्ये आहेत आणि हे पॉइंट आपल्याला हे गोष्टी सांगतोय. आपल्याला हे एका पॉइंटवरनं आपले 2-2 पानं आपल्या लक्षामध्ये नक्कीच राहतील. आणि फक्त एक गोष्ट असते महत्वाची अभ्यासामध्ये, फक्त वाचन करत राहा. कळू अथवा न कळू वाचन करत राहा. आपल्या मनाला सवय लावून घ्या. वाचन करणे, पठन करणे, पाठांतर करणे ह्या क्रिया मनाच्या आहेत, मेंदूच्या आहेत. त्यामुळं वाचन करत राहा, तर तुम्हाला तुमचं मन हे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पहिल्यापेक्षा तुमची सेकंड रीडिंग हे प्रभावी असणार आहे, सेकंड पेक्षा तुमची थर्ड रीडिंग प्रभावी असणार आहे. म्हणजे प्रत्येक रीडिंगला तुमचं ज्ञान इन्क्रीज होत चालेल, तुम्हाला जास्त कळत चालेल. आणि ज्यावेळेस तुमचं वाचन कौशल्य, स्मरण कौशल्य हे चांगलं होईल, म्हणजे ज्यावेळेस तुमचं बघा माइंड तुमचं पूर्णपणे डोकं पुस्तकामध्ये घुसून राहत असेल, म्हणजे एकाग्र तुमच्यामध्ये होत असेल, त्यावेळेस तुम्ही काहीही वाचा, तुम्हाला ते स्मरणात म्हणजे लक्षामध्ये नक्कीच 100% राहायला मदत होते. फक्त फरक काय असतं, त्या गोष्टीची फक्त आपल्याला आवड लागली पाहिजे. एक लहानसं उदाहरण बघून घ्या. तुम्ही पिक्चर बघत असाल एखादा, आपण एखादा पिक्चर बघतो, आपण तो पिक्चर खूप दिवसापर्यंत कुणालाही तो सांगू शकतो, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. म्हणजे 2.5-3 तासाचा पिक्चर तुम्ही पूर्णपणे डोक्यामध्ये आपले स्टोअर करता. का स्टोअर करता? कारण तुम्ही पूर्ण आपले पंच ज्ञानेंद्रिय त्या ठिकाणी तुम्ही एकत्रित करून तुम्ही तो पिक्चर बघितलेला असतो, मन एकाग्र करून, आणि तुम्ही तो पिक्चर
तुमच्या आवडीनं बघताय म्हणून तुम्हाला तुमच्या स्मरणामध्ये राहतो. हेच लॉजिक आहे अभ्यासाचं, पण काही वेगळं काहीच नाही. जोपर्यंत आपण स्मरणशक्तीवर जोर न देता आपलं मन आपण एकाग्र कसं करता येईल त्यावर तुम्ही लक्ष दिलात, तुम्हाला याचा नक्कीच इफेक्ट आणि फायदा हा तुमच्या अभ्यासामध्ये होताना तुम्हाला दिसून येईल. फक्त वाचन करत राहा, सराव करत राहा आणि पॉईंट्स काढत चला. आपण याविषयीचे जे व्हिडिओ आहेत ते आपण व्हिडिओ पाठीमागे आणलेले आहेत, जाऊन तुम्ही बघून घ्या एक वेळेस की मागच्या काही दिवसामध्ये व्हिडिओमध्ये. त्यात आपण तुमचे प्रत्येक प्रॉब्लेम मांडलेले आहेत. अभ्यासाविषयी असतील, नोट्सविषयी असतील, पोलीस भरतीच्या अभ्यासाविषयी असतील, अभ्यासक्रमाविषयी असतील, पुस्तकाविषयी असतील, हे सर्व तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपण ते प्रॉब्लेम पाठवा तुझ्यापर्यंत आपण त्यावरती अभ्यास करून व्हिडिओ बनवून तुझ्यावरती प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. ठीक आहे.